Hello all and a very warm welcome to this session of our English class. मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या या सेशन मध्ये. आज आपण अ प्ले जी कहाणी वाचत होतो. प्ले आहे जो की एक नाटक आहे मूळतः, तर त्याला वाचत होतो. कहाणीमध्ये आतापर्यंत आपण हे वाचलंय की एक चोर असतो जो की त्या राजाच्या दरबारला जातो आणि त्याला म्हणतो की माझा एक मित्र मारला गेला, आम्ही चोरी करायला गेलो होतो, तिथे भिंत जी आहे ती फार वीक होती, तर भिंत त्याच्या अंगावर पडली आणि तो मरून गेला. आणि कशा प्रकारे असा विचित्र हा राज्य असतो की राजा जो आहे तो शक्तीहीन असतो, म्हणजे राजाला आपली काही बुद्धी वगैरे नसते, अगदी मूर्ख असतो तो. आणि मग कशा प्रकारे थीफच्या द्वारे मग तो मर्चंट, आणि मर्चंट आपला जो आहे तो ब्रिकलेयर, आणि ब्रिकलेयर म्हणजे की जो गवंडी असतो तो मॉर्टर मेकर, त्याला आपले जे आहे दोष एकापेकापुढे पुढे पुढे करतात. कोणी पण जर मर्चंटनी स्वतःच म्हणून दिलं असतं की ह्या सगळी चोरची गलती, तर हे झालंच नसतं. पण आता मग पुढे काय होतं, मॉर्टर मेकर म्हणजे जो चुनेवाला असतो तो काय म्हणतो, आज आपण या स्टोरीमध्ये वाचूया. चला वाचू अ प्ले. तर जेव्हा ब्रिकलेयर म्हणजे जो गवंडी असतो तो म्हणतो राजाला की सगळी जी चूक आहे ती मॉर्टर मेकरची आहे, चुन्यावाल्याची आहे. तर मग राजा काय म्हणतो, समन द मॉर्टर मेकर ऍट वन्स, म्हणजे की तुरंत जे आहे मॉर्टर मेकरला, चुन्यावाल्याला बोलवा. ही मस्ट पे विथ हिज लाईफ फॉर हिज थॉटलेसनेस, त्यांनी जे आपलं विचारहीन काम केले त्याच्याकरता त्याला जे आहे पे करावंच लागेल, त्याला आपली जानची हात धुवावं लागेल. फर्स्ट कार्ड exits and returns with the motor maker who rushes and throws himself before the king. तर पहिला गार्ड जो असतो, पहिला पेरेदार जातो आणि परत येतो मॉटर मेकर बरोबर, जो की मॉटर मेकर काय करतो, येत्या क्षणी अगदी लोटांगणे घालतो राजाच्या पायावर. मॉटर मेकर म्हणतो, जो चुनेवाला आहे तो म्हणतो, वेलिंग लाउडली, जोराजोराने रडून ओरडून, फॉरगिव्ह मी ओ मर्सीफुल किंग, म्हणजे मला माफ करा ओ दयाळू राजा. प्लीज डू नॉट हँग मी टू डेथ, मला माराय करता मला सुळीवरती नका चढवू. आय हॅव अ वाईफ अँड 2 यंग चिल्ड्रन हू विल लुक आफ्टर देम, मला बायको आहे आणि 2 लहान लहान मुलं आहेत, त्यांच्याकडे कोण लक्ष देईल. युअर केअरलेसनेस हॅज कॉस्ट अ लाईफ, यू मस्ट पे विथ युअर लाईफ. तो म्हणतो, राजा काय म्हणतो की तू जे इतकं केअरलेस काम केलंस, जे अगदी विचारहीन आणि दुर्लक्षपूर्ण काम केलंस, त्याच्याकरता एक माणसाने आपली जान गमावली, तर तुला तर पे करावंच लागेल, तुला याचं मोल भुगतावं लागेल. मॉटर मेकर म्हणतो, नो 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 माय रॉयल लॉर्ड, आय एम नॉट टू ब्लेम. तो म्हणतो की नाही राजा, दयाळू राजा, मोठे राजा, मला ब्लेम नका करू, मला ह्याचा दोषी नका म्हणू. द पॉट विच आय यूज टू पोर वॉटर इन टू द मॉटर हॅड अन एक्स्ट्रा ऑर्डिनरीली लार्ज माउथ. तर तो काय म्हणतो की ते जे भांड ज्याच्याने मी चुन्यामध्ये पाणी टाकतो तेच तोंड जे आहे खूप मोठं होतं. सो एक्सेस वॉटर पोर्ड डाऊन इन टू द मॉटर मिक्सचर, म्हणून जास्त पाणी जे मिक्सचर होतं चुन्याचं त्याच्यामध्ये पडून गेलं. आय वॉज हेल्पलेस, इट इज द पॉटर्स फॉल्ट फॉर मेकिंग सच अ युजलेस पॉट. तर मी काही नाही करू शकत होतो याच्यामध्ये, हे तर त्या पॉटरची, त्या कुंभाराची गलती आहे, जे की त्यांनी असं बेकारसा पॉट बनवला, घडा बनवला. किंग, राजा म्हणतो, लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर एट वन्स, तुरंत आत्ता क्षणी त्या पॉटरला, त्या घड्या वाल्याला, कुंभाराला बोलवा. ही मस्ट बी एक्झिक्युटेड फॉर मोल्डिंग सच युजलेस पॉट्स, तर त्याला जे आहे ना त्याला फाशीवरती लटकावलं जाईल, असे बेकारचे पॉट्स जो बनवतो, मटके घडे बनवतो तो, त्यासाठी त्याला शिक्षा दिल्लीच जाईल. फोर्थ गार्ड लीव्स अँड री एंटर्स विथ द पॉटर, तर चौथा जो गार्ड असतो, चौथा पेरेदार असतो, तो जातो आणि पॉटर बरोबर परत येतो. पॉटर म्हणजे कुम्हार, कावरिंग बिफोर द किंग, युअर मेजेस्टी शो मर्सी टू दिस हंबल पॉटर. तर तो खूप अगदी गिडगिडावून म्हणतो राजाला की मॅजेस्टी, युअर मॅजेस्टी काय, आपण असं इंग्लिशच्या प्लेस वगैरे मध्ये अक्सर किंग करता म्हटलं जातं. शो मर्सी टू दिस हंबल पॉटर, या गरीब जे आहे कुंभाराकरता काही दया दाखवा. आय अग्री द पॉट आय मेड अँड सोल्ड टू द मॉटर मेकर वॉज अ डिफेक्टिव्ह वन. तर म्हणतो की मी अग्री करतो, मी त्याची सहमत आहे की जो पॉट मी बनवला आणि जो विकला या मॉटर मेकरला, या चुन्यावाल्याला, तो एक डिफेक्टिव्ह पॉट होता, म्हणजे की त्यात थोडासा ते नीट नव्हता बनला. बट आय एम नॉट गिल्टी, पण मी ह्याचा अपराधी नाही आहे. ऍज आय वॉज मोल्डिंग दॅट पॉट, मी जेव्हा तो पॉट बनवत होतो, मोल्डिंग म्हणजे काय, कुम्हार जेव्हा पॉट बनवतात, कोणतं मटका वगैरे बनवतात, तर तेव्हा ते काय करतात, त्याला असं आकार देतात ना, अशा प्रकारे असं असं करून हात लावून आकार देतात. तर जेव्हा मी पॉटला आकार देत होतो, आय हर्ड द स्वीट डेलिकेट टिंकलिंग ऑफ अँकलेट्स, तर तेव्हा मी काय ऐकलं, एक छोटे नाजूक नाजूक जे आहे अँकलेट्स, म्हणजे काय, जे पायाला असते, ठीक आहे ना, जे पायात आपण पैंजण्या घालतो, तर त्याच्या पैंजण्यांची आवाज मला येत होती खूप सुंदरशी. इट वॉज द मनी लेंडर्स डॉटर, तर ही साहुकाराची मुलगी होती, तिच्या पायातनं आवाज येत होती. शी डिस्ट्रॅक्टेड मी जस्ट आय वॉज शेपिंग द माउथ अँड इट बिकेम टू वाईट, तर तिच्या या पैंजण्यांच्या आवाजाने
मी डिस्ट्रॅक्ट झालो, माझं ध्यान भटकलं आणि त्या ज्या मटक्याचं तोंड होतं ते इतकं मोठं होऊन गेलं. किंग, राजा काय म्हणतो, ब्रिंग द मनी लँडर्स डॉटर हिअर, की त्या साहुकाराच्या मुलीला इथे आणा. दिस व्हेरी इन्स्टंट, आत्ता या क्षणी. शी मस्ट बी सेंट टू द गॅलोज फॉर डिस्टर्बिंग दिस पुअर पॉटर एट वर्क. तर तो म्हणतो की तिला तर जे आहे गॅलोज मध्ये सुळीवरती चढवलंच पाहिजे, की त्यांनी या गरीब जे आहे कुमाराचं काम खराब केलं. फर्स्ट गार्ड लीव्स अँड एंटर्स विथ द मनी लँडर अँड हिज डॉटर. तर पहिला जो गार्ड असतो, पहिला जो पेरेदार असतो तो जातो आणि मनी लँडर म्हणजे साहुकार आणि डॉटर तिच्या मुलीबरोबर परत येतो. मनी लँडर म्हणतो इन अ डेस्परेट व्हॉइस, ओ जस्ट किंग, स्पेअर माय डॉटर, शी इज माय ओनली चाइल्ड अँड टू बी वेडेड नेक्स्ट मंडे. तर तो म्हणतो, साहुकार म्हणतो खूप अगदी व्याकुळतेने म्हणतो, ओ माझे दयाळू राजा, माझ्या मुलीला सोडून द्या. ही माझी एकुलती एक मुलगी आहे आणि तिचं लग्न पुढच्या सोमवारी आहे. द पॉटर, द मनी लँडर्स डॉटर अँड द गोल्डस्मिथ, हे तिघे दाखवतात. ठीक आहे ना. हा पॉटर आहे, ही तिची मुलगी आहे मनी लँडरची, साहुकाराची, आणि हा साहुकार आहे. तर बघा काय म्हणतो डॉटर, डॉटर काय म्हणते, मुलगी म्हणते, ओ डू नॉट फ्रेट फादर. तो मुलगी म्हणते, वडील भिऊ नका. द किंग विल नॉट हँग मी, राजा जे आहे मला ते हँग नाही करतील, सुळीवरती नाही चढवतील. टू द किंग युअर मोस्ट एस्टीम्ड हायनेस. आता ते राजाकडे बघून म्हणते की इतके मोठे, इतके महान राजा, आय रेअरली स्टेप आउटसाइड द थ्रेशहोल्ड ऑफ माय होम. मी खूप कमी, मी कधी कदारच म्हणजे घराच्या बाहेर निघते. बट ऍज माय फादर सेड, आय एम टू बी मॅरिड नेक्स्ट वीक अँड माय ज्वेलरी इज नॉट रेडी. पण जसं माझ्या वडिलांनी सांगितलं, माझं पुढच्या सोमवारी लगीन आहे आणि माझी जी ज्वेलरी होती, माझे आभूषण तयार नाही आहे. आय हॅड टू गो टू द गोल्डस्मिथ शॉप टू अर्ज हिम टू वर्क फास्टर. तर म्हणून मला जो गोल्डस्मिथ होता, जो आभूषण बनवतो, ज्वेलर होता, त्याच्याकडे जावं लागलं विचारायला की ते लवकर काम कर. अँड हँड ओव्हर माय ऑर्नामेंट्स ऑन टाइम, आणि माझे जे दागिने आहेत ते टाइम वरती दे. द पॉटर्स शॉप इज ऑन द वे. तर या ज्या घड्यावाल्याची दुकान आहे ती माझ्या रस्त्यात पडते. आय कुड नॉट हेल्प इट. तर मी ह्याच्यात काहीच नव्हते करू शकत. इट इज ऑल द गोल्डस्मिथ्स फॉल्ट. तर हे सगळं कोणाचं आहे, सुनाराचं सगळं गलती आहे. हॅड ही डिलिव्हर्ड माय ऑर्नामेंट्स ऑन टाइम, जर त्यांनी माझी जे ऑर्नामेंट्स आहे, माझे जे जितकेही गहने दागिने आहेत ते टाइमवर दिले असते, आय वुड नॉट हॅव बीन फोर्स टू गो पास द पॉटर्स शॉप. तर मला हे कुम्हाराच्या दुकानावरनं जावं नसतं लागलं. देन सेंड फॉर द गोल्डस्मिथ अँड विदाउट एनी डिले ही मस्ट बी हँग. परत राजा म्हणतो की अच्छा, मग गोल्डस्मिथला, सुनाराला आणा आणि बिना वेळ घालवता त्याला जे आहे त्याला हँग केलं जाईल. अशा प्रकारचे सगळे एकामेकावरती जे आहे डाव फेकत राहतात की मी नाही मी, मी नाही मी. आता बघा हे जे सगळे एक्सरसाइज आपण मोस्टली सगळे करूनच चुकलेलो आहोत आपल्या जे आहे जेव्हा पीपीटीज वगैरे आपण बघतो तेव्हा. आता आपण पुढचा आणि पाठ बघूया ह्याच्यात. हे पहा, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस, टिक वन्स इन पॅसिव्ह व्हॉइस, कॉपी देम करेक्टली. ऍक्टिव्ह पॅसिव्हची ही एक आहे आपल्याजवळ एक्सरसाइज. आता आपण डायरेक्टली पार्ट 2 सुरू करूया आज. सेकंड गार्ड एक्झिट्स अँड रिटर्न विथ द गोल्डस्मिथ. तर दुसरा जो गार्ड असतो, दुसरा पेरेदार असतो, तो जातो आणि गोल्डस्मिथ बरोबर परत येतो, म्हणजे ते सुनारा बरोबर परत येतो. गोल्डस्मिथ म्हणतो इन अ क्रँकी टोन, ओ नोबल किंग, म्हणजे खूप अशी फाटलेलीशी आवाजामध्ये म्हणतो, ओ माझ्या चांगल्या राजा, आय बेग ऑफ यू, मी तुम्हाला भीक मागतो. हाऊ कॅन यू गिव्ह मी सच अ हार्श सेंटेन्स. तुम्ही मला इतकं कठीण आणि इतकं वाईट जे आहे मला शिक्षा कशी देऊ शकता. आय वॉज मिअरली फॉलोइंग युअर ऑर्डर्स टू द लेटर. मी तर फक्त तेच करत होतो जे तुम्ही तुमचं पत्रात लिहिलं होतं. मी तर तुमचेच ऑर्डर्स फॉलो करत होतो, जे तुम्ही म्हटलं तेच करत होतो. यू कमांडेड मी टू सेट असाइड ऑल माय वर्क अँड गेट द क्वीन्स ऑर्नामेंट्स रेडी बिफोर हर हायनेसेस बर्थडे. तर तुम्ही मला म्हटलं होतं, तुमचा कमांड, तुमचा आदेश असा होता की सगळे काम मी आपले जितकेही होते ते सगळे सोडून सर्वात आधी मी राणी करता जे आहे तिची जी ज्वेलरी आहे ती मी तयार करू तिच्या वाढदिवसाकरता, कारण की त्यांचा वाढदिवस येतोय. सो देअर हॅज बीन अ डिले इन मेकिंग दिस लेडीज ब्रायडल ऑर्नामेंट्स. आणि म्हणूनच करता की ही जी बाई आहे, ही जी मुलगी आहे, हिचे जे दागिने आहेत ते बनवायमध्ये उशीर झाला. इन द नेम ऑफ जस्टिस युअर हायनेस पार्डन मी. तर तो म्हणतो की जस्टिसच्या नावावरती, म्हणजे न्यायाच्या नावावरती मी मागतो की तुम्ही मला माफ करा. स्पेअर माय लाईफ, माझी जी लाईफ आहे, माझी जिंदगी आहे ती सोडून द्या. आय वॉज जस्ट फॉलोइंग युअर हायनेसेस ऑर्डर्स. मी तर फक्त तेच करवतो जे तुम्ही मला म्हटलं, मी त्याशिवाय काही अनेक म्हणत नव्हतो. किंग, नॉट अनदर वर्ड. राजा काही ऐकायला तयार नाही, म्हणतो की एक शब्द नको बोलू. युअर एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड. तुझ्या जे बहानेबाजी आहे त्यांनी काही नाही होणार आहे. टू द गार्ड्स,
आता गार्ड्सला म्हणतो, पहिरेदारांना म्हणतो, टेक द गोल्डस्मिथ अवे टू द गॅलोज अँड हँग हिम एट वन्स. तर तो त्यांना मग काय म्हणतो की या ज्या सोनाराला घेऊन जा इथून आणि तुरंत याच वेळेस सुलीवरती चढवून दे. तर आज आपण एवढा भाग वाचला कहाणीचा. पुढचा भाग आपण आपल्या पुढच्या सेशन मध्ये वाचूया. आता आपण आपल्या ग्रामर पोर्शन कडे लक्ष देऊया. आपल्या ज्या रिडिंग स्किल्स वगैरे आहेत, रायटिंग स्किल्स आहेत त्याच्याकडे लक्ष देऊया. हा तुमचा क्वेश्चन नंबर 9 इंग्लिश वर्कशॉप मधला आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फाइंड द सब्जेक्ट अँड द वर्ब इन ईच. आपल्याला काही सेंटेन्सेस दिलेले आहे, वाक्य दिलेले आहे, त्यातनं सब्जेक्ट आणि वर्ब हे काढायचे आहेत की कोणते आहेत. सब्जेक्ट म्हणजे ज्याच्या विषयात बोललं जात आहे, विषय. ठीक आहे ना. सब्जेक्ट म्हणजे काय असतं, विषय. तर ज्याच्या विषयात सेंटेन्स मध्ये बोललं जात आहे तो सब्जेक्ट असतो. आणि वर्ब म्हणजे काय, क्रिया. ठीक आहे. की क्रिया जो असते ते वर्ब असते, जे म्हणजे काही काम चाललंय ज्या शब्दांनी असं कळतं. तर बघा, यू आर अ स्ट्रेंजर हा जो लाईन आहे, यू आर अ स्ट्रेंजर, ह्याच्यामध्ये यू, तू एक स्ट्रेंजर आहे, म्हणजे तू एक अनोळखीचा व्यक्ती आहे अशा प्रकारे म्हटलं गेलं होतं. इथे यू म्हणजे हे यूच्या बाबतीत गोष्टी चालल्या, तर यू सब्जेक्ट झाला आणि आर अ स्ट्रेंजर. तर हे स्ट्रेंजर तर काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. पण हे आर जे आहे इथे जो हेल्पिंग वर्ब असतो तोच इथे जो आहे मेन वर्बचा काम करतो, की तू एक स्ट्रेंजर आहेस. तर आहेस हा जो शब्द आहे तो बीचा एक फॉर्म आहे आर. आर, वॉज, वर, इज, एम हे सगळे बीचे फॉर्म असतात. तर इथे वर्ब आर आहे. आय एम अ व्हिजिटर हिअर. तर इथे सब्जेक्ट झाला आय, आयच्या विषयात बोललं जाते. आणि वर्ब काय झालं, एम झालं, की मी इथे एक व्हिजिटर आहे. तर परत हे एम म्हणजे काय, आपण मराठीत जर आपण अनुवाद केला तर मी इथे एक व्हिजिटर आहे. तर आहे हे एम म्हणजे काय, आहे. तर हा पण एक जो आहे बीचाच फॉर्म असतो. यू हॅव हर्ड राईट. सब्जेक्ट यू, यूच्या बाबतीत गोष्ट चालली आहे. आणि हॅव हर्ड हे दोन्ही शब्द वर्ब मध्ये येतात. हॅव जो आहे तो काय आहे, हॅव याचा हेल्पिंग वर्ब आहे आणि हा हर्ड जो आहे मेन वर्ब आहे. पण दोघांना मिळवूनच वर्ब बनेल. यू हर्ड राईट, यू हॅव हर्ड राईट. तर हे दोन्ही झालं. ही मस्ट पे विथ हिज लाईफ. तर ही हा सब्जेक्ट झाला, हिच्या बाबतीत गोष्ट चालली आहे. मस्ट पे हा एक वर्ब झाला. द किंग विल नॉट हँग मी. द किंग ह्याच्यात दोन्ही शब्द, द नुसतं नाही होईल. तुम्ही हे नका सोचू की पहिला शब्द घेऊन घेतला आणि तो सब्जेक्ट झाला, असं नसतं. कुणाच्या बाबतीत गोष्ट चालली, तर इथे राजाच्या बाबतीत गोष्ट चालली आहे. द किंग हे एक सब्जेक्ट झाला आणि वर्ब काय झालं, विल हँग. आता हे रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस, टेक द वन्स इन पॅसिव्ह व्हॉइस, कॉपी देम करेक्टली. ह्याच्यात आपल्याला काय पाहायचं आहे, जे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण पॅसिव्ह व्हॉइसचे वाचले होते ना, की कसे काय असतात. आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज. आय एम स्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट. पा जिथे बाय येऊन जातं तर ते काय असतं, ते एक पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स असतं. तर हे पाहिजे पॅसिव्ह व्हॉइसचे सेंटेन्स आहे, तिथे मी समोर टिक करून दिलेलं आहे. तर हे सेंटेन्सेस तुम्ही कॉपीमध्ये उताराले. आय एम स्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट. आय बेग फॉर जस्टिस. अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड. ठीक आहे ना. वॉज इन्स्टंटली किल्ड, आता ह्याच्या पुढे बाय करून नाही लागलाय, पण वॉज किल्ड बाय असं करून लागू शकतं. तर म्हणून हे पण काय झालं, एक पॅसिव्ह व्हॉइसचा. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ट. तर हा सुद्धा एक म्हणजे की बनलंय, माझं घर नुकतंच बनलं आहे. कोणी बनवलंय तिला. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रिकलेअर. तर हे अशा प्रकारे हे 3 सेंटेन्स जे आहे पॅसिव्ह व्हॉइसचे. आता काही साईड क्वेश्चन्स पण मी घेतले आहेत. साईड क्वेश्चन्स पहा, तुम्हाला ह्याच्यात तर असे आले. नॉर्मली एक्झाम्स मध्ये कोणत्या टाईपनी येतात, पॅराग्राफ येतो आणि त्याच्याशी रिलेटेडच काही जे आहे क्वेश्चन्स असतात किंवा आणि विविध प्रकारचे तुमचे एक्सरसाइजेस असतात जे येतात. तर त्याच्यातच येतं, व्हॉट इज द नेम ऑफ द टाउन, अंधेर नगरी. व्हॉट इज द नेम ऑफ द किंग, किंग चौपट. हे बहुत सिंपल क्वेश्चन आहेत, हे तुम्हाला समजवायचं तर जरूरत नाहीये. व्हॉट इज द स्पेशालिटी ऑफ द लँड, त्या लँडची, त्या जागेची काय विशेषता होती. एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ऍट द सेम प्राइस. विशेषता ही होती की प्रत्येक वस्तू तिथे एकाच भावाला विकली जात होती, दाम एकच राहत होता. व्हॉट इंडियन प्रोवर्ब इज रिफ्लेक्टेड इन द प्ले. कोणता इंडियन प्रोवर्ब आहे, कहावत आहे, मुहावरा आहे. तर टकासेर भाजी टकासेर खाजा. हे एक बहुत फेमस इंडियन आहे की अंधेर नगरी चौपट राजा, टकासेर भाजी टकासेर खाजा. हे असं खूप फेमस आहे, ज्यावरती प्लेस खूप झालेले आहे. डू यू थिंक दिस इज अ गुड लँड टू सेटल इन. वाय. तुम्हाला वाटतं असं की ही जागा चांगली राहायला असं आहे तर कशाला. येस, आय थिंक द लँड ऑफ अंधेर नगरी इज अ गुड लँड. हो, मला वाटतं चांगलं जागा आहे ही टू सेटल इन, बिकॉज इट इज द ओनली लँड वेअर एव्हरीथिंग इज सोल्ड ऍट द सेम प्राइस. कारण की ते
प्रत्येक वस्तू एकाच भावाला विकली जाते. देर विल बी नो कॉम्प्लिकेशन्स. तर म्हणून काही कॉम्प्लिकेशन होतीलच नाही, कोणचा मोलभाव नाही, कोणची मारामारी नाही. वी कॅन सेटल देअर व्हेरी वेल इवन इफ आवर इन्कम इज लो. तर आपली जर इन्कम लो असेल, आपल्याला कमी पैसे मिळतात, तरी आपण तिथे आरामाने राहू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण पुढचा भाग हा वाचलाय, जो की खूप छान होता. आणि आता तुम्हाला जरूर उत्सुकता लागली असेल की पुढच्या भागात काय होईल या कहाणीच्या. तर आजचा सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.